तर तुम्ही आवाज बघू शकता मंडळी, अतिशय मस्त सुकलेले आहेत आपले पापड। छान तळून दाखवते बघा, मस्त कढईभर फुललेला आहे आणि पापडाचा आवाज बघा तुम्ही किती कुरकुरीत झालेला आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्मिताज किचन अँड टिप्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पापड। अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतात, ह्याच्यामध्ये जास्त काही मेहनत नाही आहे। तर इथे मी 1.5 वाटी छान पोहे घेतलेले आहेत। आपले कांदा पोहेचेच पोहे घ्यायचेत। छान त्याला कढईमध्ये थोडं मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचेत, म्हणजेच कुरकुरीत करून घ्यायचेत। ते ताटात काढून घेतले, त्याला थंड करून घ्यायचे चांगल्यापैकी। आणि आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, छान आपण हाताने कुस्करले अशी कुरकुरीत त्याची पावडर तयार झाली पाहिजे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि छान त्याला वाटून घेऊया त्याची पावडर। तुम्ही बघू शकता पावडर आपली तयार झालेली आहे। आता ती आपण चाळून घेणार आहोत। आपल्या पिठाच्या चाळणीने त्याला चाळून घ्यायचं आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। इन्स्टाला सुद्धा फॉलो करा अस्मिताज किचन अँड टिप्सला, आणि इन्स्टाला दुसऱ्या सुद्धा माझे चॅनल आहे अस्मिता सावंत 0406, तिकडे सुद्धा नक्की फॉलो करा। ह्या उन्हाळ्यातला वाळवणीतला हा पहिला पदार्थ तुमच्याशी शेअर करते आहे। तर आता इथे आपण मोजून घेणार आहोत। तर इथे पाऊण वाटी आपलं पीठ तयार झालेलं आहे। थोडंसं मी लाटायला साईडला ठेवलेलं आहे, कारण आपण अजिबात तेलाचा वापर इथे करणार नाही आहे। आता कढईमध्ये आपण मेजरने पाणी घ्यायचं। पाऊण वाटीसाठी इथे मी 1.5 वाटीच पाणी टाकलं आहे। दुप्पट पटीने पाणी घ्यायचं। जर 1 वाटी असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी घ्यायचे। आता इथे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर आपली लाल, हिंग घेतलेलं आहे थोडंसं पाव चमचा पापड खार आणि चवीनुसार मीठ पाण्यामध्ये टाकलेलं आहे। 1 चमचा इथे मी मस्तपैकी तीळ टाकलेले आहेत। पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे। तयार करून घेतलेलं पापडाचं पीठ आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। खूप टेस्टी लागतात हे पापड। आता पाणी आपण टाकलेलं आहे, पीठ आपलं घट्ट होत आहे, लाटण्याच्या साहाय्याने असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 चमचा मी त्याच्यात तेल टाकणार आहे। हे तेल तुम्ही उकळताना सुद्धा टाकू शकता किंवा नंतर सुद्धा टाकू शकता। फक्त अगदी 1 चमचाच आपण तेलाचा वापर केलेला आहे, बघू शकता। आता 1-2 मिनटं पुन्हा बारीक गॅसवर झाकून ठेवायचं, चांगली वाफ द्यायची आहे। आता वाफ दिलेली आहे, पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। ना तर खाली तळाला असं चिटकतं, जरा मध्ये मध्ये चेक करायचं आणि गॅस बंद करून एक 5 ते 10 मिनटं छान झाकून ठेवायचं आहे। चांगली वाफ धरली की असं प्लास्टिकच्या पिशवीत किंवा किचनचं टॉवेल असेल स्वच्छ एकदम, त्याच्यामध्ये टाकून छान गरम गरम पीठ असं मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, गरम गरम त्याला असं छान मळून घ्यायचं आहे। बघा तुम्ही किती पीठ छान झालेलं आहे। हाताला चटके लागत असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता। हे बघा पीठ किती छान नरम झालेलं आहे। पुन्हा ताटात काढून छान मळून घेऊया त्याला। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी, म्हणजे कोणाला तरी याचा फायदा होईल। आणि खरंच खूप सुंदर लागतात हे पापड, अजिबात तेल वगैरे शोषून घेत नाही। तर तुम्ही बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे। दुसरा सुद्धा मी करून दाखवते। 3-4 गोळे असे करून घ्यायचे आणि पुन्हा पिशवीत पीठ बांधून ठेवायचं, म्हणजे हवा नाही लागत। जर हवा लागली तर पापडाचं पीठ ते सुकतं लगेच, पोहे लगेच सुकतात। तर आता मी तुम्हाला पहिली पद्धत अशी दाखवते की तुम्ही पीठ लावून सुद्धा असे करू शकता पापड। हे बघा, पापडाचं पीठ लगेच सुकतं फॅन खाली किंवा असं सुकलं तर, त्याच्यामुळे ते फाटू शकतात, थोडेसे फाटतात। पण अशा पद्धतीचे तुम्ही लाटू शकता। दुसरी पद्धत म्हणजे अगदी सोपी आहे। अशी एखादी कॅरी बॅग, अशी पिशवी घ्यायची आणि त्याच्यावर दाब द्यायचा वरतून। असं एखादं भांडं किंवा काहीतरी घ्यायचं वजनदार, जेणेकरून त्याच्यावर, किंवा तुम्ही रोटी मेकर असेल त्याच्याने सुद्धा अगदी इझिली करू शकता। जर नसेल तर अशा पद्धतीने मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, म्हणजे एकाच साईजचे मस्त आणि छान चारी बाजूने एकसारखे पापड तुमचे तयार होतील। नंतर वाटलं थोडंसं जाडसर कुठे तर असं लाटण्याच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित करू शकता। बघू शकता किती पातळ आणि किती मस्त आपला पापड झालेला आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही, बघू शकता।
ह्याला पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे. बघू शकता दोघांमधला फरक. आणि दुसरी पद्धत ही अशी दाखवते तुम्हाला मी, की असं सुद्धा तुम्ही लाटू शकता. पण मी ह्याच्या आधीची जी स्टेप दाखवली होती दुसरी, तीच एकदम मस्त बेटर आहे आणि तीच तुम्ही करू शकता. म्हणजे अगदी गोल छान तुमचा आकारात पापड येईल. असं थोडंसं वाकडा तिकडे येऊ शकतो. हे बघा. तर तुम्हाला या तिघांपैकी कुठली पद्धत आवडते ती तुम्ही करू शकता. पिशवीमध्ये असं नीट लाटता येत नाही, हा सुद्धा छान होतो. जर असं नसेल करायचं तर दुसरी पद्धत अगदी मस्त आहे. तुम्ही बघू शकता दुसरी नंबरचा पापड किती छान झालेला आहे. तर सर्व पापड करून घेतले. पापडाला सुकायला अजिबात वेळ लागत नाही. मी एक फॅन खाली आज 1 दिवस त्याला ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये त्याला मस्त 2 दिवस छान ऊन दाखवलेलं आहे आणि मस्त आपले पापड लगेच सुकतात आणि छान कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी. 1.5 वाटी पोहे मी घेतले होते, त्याच्यानंतर 1 वाटी मिनिमम पाऊण वाटीच्या आपल्या पापडाचे जवळजवळ 28 ते 30 पापड तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता तळताना किती मोठा पापड झालेला आहे अगदी. आणि तेलसुद्धा जास्त पापड खेचून घेत नाही, शोषून घेत नाही, तेलकट होत नाही. खूप टेस्टी आणि खूप मस्त आणि अगदी झटपट रेसिपी आहे. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही बघा. पापड मी पुन्हा तुम्हाला तोडून दाखवते बघा त्याचा आवाज. आणि खरंच खूप मस्त आहे रेसिपी. तर जास्त शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.